दीड बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. नूल येथील पत्रकार संजय थोरात आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित. गडिंग्लज शहराच्या विकासाचा मास्टर प्लॅन करणार नगराध्यक्ष तुरपत मठ यांचं प्रतिपादन. नूल येथील ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात यांच्या पत्रकारितेची कार्याची नोंद घेऊन येथील श्रमिक पत्रकार संघातर्फे एका विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात आला. डॉक्टर घाळी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी, नगराध्यक्ष महेश तुरबतमठ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांनी स्वागत केलं. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुभाष घुमे यांनी आपल्या प्रास्ताविकात पुरस्कारामागील हा हेतू स्पष्ट केला. मान्यवरांच्या हस्ते संजय थोरात यांना शाल, ग्रंथ, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर सतीश घाळी म्हणाले, हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर होत असल्याने त्याला वेगळं महत्त्व आहे. या कार्यक्रमातून युवा पिढीला निश्चितच प्रेरणा मिळू शकते. विद्याप्रसारक मंडळामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून उद्याच्या पिढीची उत्तम नागरिक बनवण्याचं काम संस्था करीत आली आहे. पत्रकारितेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी झाला पाहिजे, हा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्वांनाच प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नगराध्यक्ष महेश तुरबतमठ म्हणाले, पत्रकारितेचे खूप मोठं बळ आहे. पत्रकारितेला खूप मोठा इतिहास आहे. या परिसरातील विकास कामांच्या प्रक्रियेत पत्रकाराचं योगदान खूप मोलाचं आहे. प्रत्येकाच्या आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक काम केल्यास समाजाला योग्य दिशा मिळू शकते. देशासाठी ही आवश्यक बाब आहे. माझ्यासमोर स्वामी विवेकानंदाचा आदर्श आहे. नगराध्यक्ष म्हणून या शहराची जबाबदारी पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना आगामी 2020-25 वर्षाच्या नियोजनाचा आराखडा करूनच या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. पारदर्शक आणि जनताभिमुख कारभार हे सूत्र माझ्यासमोर प्राधान्याने राहील. या कामात पत्रकारासह सर्व समाज घटकांचं सहकार्य अपेक्षित आहे. संजय थोरात म्हणाले, या पुरस्काराने मला अधिक चांगल्या कामाची प्रेरणा मिळाली आहे. हा पुरस्कार माझ्या मायभूमीतला म्हणून मला एक वेगळं वलय आणि वेगळं महत्त्व आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली. त्यामुळे अधिकाधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. नागेश चौले, सुरेश खोत यांचीही भाषणे झाली. राजेंद्र सावेकर यांनी आभार मानले. डॉक्टर निलेश शेळके यांनी सूत्रसंचालन केलं. या कार्यक्रमाला महादेवी मोहिते, धनाजी शेटके, निळकंठ कुऱ्हाडे, सचिन शिंदे, प्रकाश लगळी, सुभाष निकम, रावसाहेब मुरगी, बाबूराव शेट्टी, रवींद्र महाडिक, रेखा पोतदार यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि नूल गावचे प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सावित्रीबाईंचा सन्मान. चिंचवड एक अनोखा आंतरराष्ट्रीय सावित्रीबाईंचा सन्मान. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अन्नीस ग्रंथदिंडी आणि पिंपरी चिंचवड शाखेतर्फे साजरा झाला. त्यानिमित्त खालील महिलांचा सन्मान करण्यात आला. प्राध्यापक सुरेखा कटारिया, डॉक्टर श्वेता राठोड, अंजली देशमुख, डॉक्टर ज्योती शेट्टी, दीपाली पेंडसे कुलकर्णी. प्रास्ताविक करताना पेंडसे काका म्हणाले, अन्नीसने हुतात्मा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लोक विद्यापीठ स्थापन केलं. त्याअंतर्गत अशा प्रकारची व्याख्यानमाला यावर्षी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, अधूनमधून अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यामुळे अन्नीस चळवळीला बळकटी येणार आहे. सर्वच आधुनिक सावित्रीबाईचा छान परिचय अलका जाधव यांनी करून दिला. सुरेखा कटारिया आणि डॉक्टर श्वेता राठोड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाची मांडणी संवाद करत अभूतपूर्व पद्धतीने श्रोत्यासमोर मांडली. सावित्री कालची, आजची आणि उद्याची याचा लेखाजोखा द्विपात्री नाट्यछटा संवाद यातून सुरेलपणे मांडला. डॉक्टर श्वेताने तर पोवाडा म्हणून कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर दीपाली पेंडसे कुलकर्णी यांनी अमेरिकेत चालत असलेल्या गुरुकुल माझी फुलपाखरे यांच्या माध्यमातून अमेरिकेतील मराठी कुटुंबातील मुलांचं मराठीचं वर्ग कसे घेतले जातात याबद्दलची माहिती हसत खेळत मुलाखतीतून दिली. अमेरिकेत मुलांना मराठी शिकण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. हे सर्व उपस्थितांना आश्चर्यकारक वाटलं. अंजली देशमुख अशा स्वरूपाची बालवाडी देहरोडला गेली कित्येक वर्ष चालवून संसाराला हातभार लावत आहेत. हे सर्वांना कौतुकास्पद वाटलं. डॉक्टर ज्योती शेट्टी यांनी अध्यक्षीय भाषणात स्त्रियांचं शिक्षण किती आवश्यक आहे यावर भर दिला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इला पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या आकर्षण शैलीत केलं. आभार मानण्याचं काम मिलिंद देशमुख यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यात बावनकर, सरोज पेंडसे, प्रदीप तासगावकर, मनीषा चक्रे, इंद्रजित व सर्वच कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग घेतला होता. संकेश्वर येथील SDVS संघ संचलित SD हायस्कूल शाळा वतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचं औचित्य साधून आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे उपाध्यक्ष शिरकोळी हे होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून जगदीश नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी टॅलेंटी इंडिया बेंगलोर आणि RM शेट्टीमणी, निवृत्त जिल्हा क्रीडा शिक्षणाधिकारी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा ध्वजारोहणाने व क्रीडा ज्योतीचे आगमनाने झाली. सर्व शाळेने विद्यार्थ्यांच्या वतीनं पथसंचालक कार्यक्रम पार पडला. राज्यस्तरावर निवड झालेल्या क्रीडापटू कुमार सोहम आजरेकर, प्रांजली आजरेकर, प्रथमेश नाईक यांच्या अतिथीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमात बोलताना जगदीश नाईक म्हणाले, क्रीडा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग असून क्रीडेमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य मानसिक व सदृढ राहतं. आज सरकारकडून क्रीडा स्पर्धेच्या आर्थिक सहकार्य मिळत आहे. विद्यार्थिनींनी अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात भाग घ्यावा यासाठी त्यांची राज्यस्तरावर निवड झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकी 25,000 रुपयाचं प्रोत्साहन धन जाहीर केलं. RM शेट्टीमणी यांनी आपल्या मनोगतात, आपण DRVS संघ शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेऊन क्रीडा शिक्षक सेवक म्हणून सेवा बजावून निवृत्त झालो आहोत. यात शिक्षण संस्थांमधून 8 शिक्षक शिक्षण घेऊन क्रीडा शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर क्रीडा खेळात महत्त्व द्यावं असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. संघाचे कार्यदर्शी GS कोटगी म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 129वी जयंती उत्सवानिमित्त त्यांनी देशासाठी सेवा बजावलेली आहे. त्यांचा आदर्श आजच्या विद्यार्थिनींनी आपल्या जीवनात घ्यावा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. कार्यक्रम संघाचे संचालक विश्वनाथ तोडकर, वकील विक्रम हे उपस्थित होते. गणेश पाटील, CI समृद्धी, नगरसेवक चित्तानंद करदरनावर, सुभाष कासारकर, कुमार कब्बुरी, परवेज सोलापुरे, झाकीर मोमीन, संघाचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाषण मुख्याध्यापक BS चौगुले यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन SD बागेवाडी यांनी केलं तर आभार प्रमोद कांबळे यांनी मानले. सर क्लॅप्स बार सर क्लॅप्स ಎಲ್ಲ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳ ಉಜ್ವಲವಾದ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಕ್ರೀಡಾ ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಪ್ರತಿದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ मुतनाळ तालुका गडिंग्लज येथील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक शामराव रायाप्पा गड्ड्यांनावर यांचं वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 बहीण, नातवंडे असा परिवार आहे. शामराव गड्ड्यांनावर हे जुन्या काळातील एक जाणते, शिस्तप्रिय, गांधीवादी शिक्षक अशी त्यांची सर्वत्र ओळख होती. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या प्राथमिक शिक्षक सेवा बजावली. अनेक राष्ट्रीय नेत्यांना ते सभेच्या ठिकाणी भेटून गाठीभेटी घ्यायचे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सीमा भागातील महाजन आयोगासमोर महाराष्ट्र राज्याच्या बाजूने साक्ष देणारे मोजक्याच व्यक्तिमत्व शामराव गुरुजी हे एकमेव व्यक्तिमत्व दिसून येतं, ज्यामुळे सीमा भागाचा बराचसा भाग आजही महाराष्ट्रात समाविष्ट आहे. बेकनाळ व लाकूडवाडी ही गावे कर्नाटकमध्ये होती, ती आता महाराष्ट्रामध्ये विलीन झाली आहे. गुरुजींच्या निधनाने मुतनाळ गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना राजे सचिव व शेतकऱ्यांचे कैवारी राजेंद्र गड्ड्यांनावर यांचे ते वडील होत.